नमस्कार. आज आपण मस्त असे खुसखुशीत साबुदाणा बटाटा पापड पाहणार आहोत. त्यासाठी इथे आपल्याला 250 ग्राम साबुदाणा घ्यायचा आहे. वाटीचं प्रमाण म्हणाल तर 1.5 वाटी साबुदाणा घेतला आहे. हा साबुदाणा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. हा साबुदाणा धुवून बाजूला ठेवून द्यायचा आहे. आणि एका पातेल्यामध्ये 1.5 वाटी साबुदाण्यासाठी 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे. साबुदाण्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे. 1, 2 आणि हे 3 वाट्या पाणी घेतलं आहे. हे आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आणि धुवून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये हे सगळं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि हा साबुदाणा आपल्याला रात्रभर असाच भिजत ठेवायचा आहे. म्हणजे हा साबुदाणा दुसऱ्या दिवशी छान फुलून येतो. हे पहा, इथे आपला साबुदाणा छान असा फुलला आहे. आणि 250 ग्राम साबुदाण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेत. बटाटे उकडून घेतलेत आणि त्याची सालं काढून घ्यायची आहेत. हे पहा, इथे बटाट्याची सालं काढून घेतली आहेत. हे आपल्याला हाताने बारीक करून घ्यायचे आहेत. हे पहा. आणि एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये आपल्याला साबुदाणा आणि बटाटे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. गरज वाटल्यास यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. हे पहा, इथे हे घट्ट वाटतंय तर यामध्ये मी 3 ते 4 चमचे पाणी घातलं आहे. आणि हे मिक्सरला छान बारीक फिरवून घेतलं आहे. हे पहा, या पद्धतीने. राहिलेलं सर्व बटाटे आणि साबुदाणा आपल्याला अशाच पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. इथे मी साबुदाणा आणि बटाटे मिक्सरला छान बारीक फिरवून घेतलेत. यामध्ये आपल्याला घट्ट वाटत असल्यास थोडंसं पाणी घालायचं आहे. चवीनुसार हिरवी मिरचीची पेस्ट आणि मीठ घालायचं आहे. तुम्ही इथे हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखट देखील वापरू शकता. आणि हे मी मिक्स करून घेतलं आहे. हे पहा, इथे आपलं हे पहा, इथे आपल्याला बटाटा पापड बनवून घ्यायचे आहेत. मी प्लॅस्टिक टाकून घेतलं आहे. प्लॅस्टिकला तेल लावायचं नाही आहे. आणि अशा पद्धतीने पळीने आपल्याला हे पापड बनवून घ्यायचे आहेत. जास्त पातळ पापड बनवायचे नाही आहे. थोडेसे जाडसरच बनवून घ्यायचे आहेत. म्हणजे ते उलटताना तुटणार नाहीत. हे पहा, एकदम मस्त इथे आपले बटाटा पापड तयार आहेत. अगदी खुसखुशीत झालेत. हे पहा, एकदम पांढरे शुभ्र असे साबुदाणा बटाटा पापड तयार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.